बस ना इथे ये. अमूल्या, इथे मी फक्त तुला भेटायला आली आहे. हो आजी, पण मला कळत नाहीये का. सांगते ना. खूप पावसाळे पाहिलेत मी. खूप लोक माझ्या समोर मोठी झाली आहेत. लोकांना स्वार्थासाठी बदलताना सुद्धा बघितलंय. चांगलं काम करताना बघितलंय. चांगल्या कामाचं श्रेय लाटून लोकांमध्ये मिरवणारी माणसं देखील बघितली आहेत मी. लोकांना ओळखायला मी कधीच चुकले नाही. आत्याच्या लग्नात जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हाच तुला ओळखलं होतं मी. आमच्या वेदांसाठी तू परफेक्ट मुलगी आहेस. खरंच तुमची जोडी ना उत्तम आहे. तुमचा तो इव्हेंट होता ना, 36 गुणी जोडी, तो पाहिला होता बरं का मी. त्या इव्हेंट मध्ये पाहिलं होतं मी तुला. तेव्हा तू काय म्हणाली होतीस की तू वेदांची गर्लफ्रेंड आहेस, हो ना? आजी ते तर आधी मला काय म्हणायचंय ते ऐकून घे. तू पोलीस स्टेशन मध्ये काय सांगितलं होतंस हेही मला माहिती आहे. तर मग आता मला सांग की तुमच्या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे? काहीच नाही. नीट विचार कर आणि मग उत्तर दे. विचार करण्याची गरज नाहीये, इतकं स्पष्ट आहे सगळं. वेदांत आणि माझ्यात काहीच नाही. तुम्हाला खरं सांगू आजी, सुरुवातीला मी वेदांचा खूप तिरस्कार करायचा. म्हणजे तिरस्कार हा शब्द पण आहे ना कमी पडेल इतका राग यायचा मला त्याचा. मला असं वाटायचं की हा असा माणूस अस्तित्वात आहे हे ऍक्सेप्टच व्हायचं नाही मला. म्हणजे तो असं बोलूच कसा शकतो की स्त्रियांची गरज नाही. त्यामुळे ना मला त्याचे विचार पटायचेच नाही. पण मग हळूहळू मला समजू लागलं की वेदांत नेमका कसा आहे. आणि एक नवीन वेदांत माझ्या समोर येऊ लागले. आजी, त्याने ताईसाठी जे काही केलं ना ते आमच्या घरातलं कोणी कधीच विसरू नाही शकणार. म्हणजे ताईचं जर लग्न त्या गौतमशी झालं असतं ना तर तिचं आयुष्य खराब झालं असतं. पण ते नाही झालं फक्त आणि फक्त वेदांतमुळे. आणि आता सुद्धा त्याने विक्रांतची आणि ताईची जी मदत केली ना ते सगळं बघून त्याच्याबद्दल आदर वाटायला लागला. फक्त आदर, दुसरी कुठलीच भावना नाही. अमूल्या, काय विचारतेय मी? नाही आजी, माझ्या मनात तरी नाही. आणि वेदांच्या मनात? वेदांच्या मनात म्हणजे वेदांत त्याने मला एकदा विचारलं होतं की आमच्यात नेमकं काय नातं, आम्ही मित्र आहोत का. पण माझ्याकडे या गोष्टीचं उत्तर नव्हतं. मैत्रीसाठी सुद्धा एक जवळीक लागते. आणि मला वाटतं की आमच्यात ती जवळीक नाही. त्यामुळे एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकते, आम्ही प्रेमात नाही आहोत. मीही नाही आणि वेदांतही नाही. आणि मुळात वेदांत कधी प्रेमात पडू शकतो हे सुद्धा मला वाटत नाही. आजी, तुमच्या मताचा मी आदर करते, पण आमच्यात तसं काही नाही. वेदांत, वेदांत, वेदांत!
घर सोडून चाललायस? तू घर सोडून चाललायस वेदांत? अरे तुझे बाबा गेले तेव्हा सुद्धा तू खंबीर राहिलास, मला आधार दिलास, आणि आता तू हे घर सोडून चाललायस? अरे तू हे घर सोडून गेलास तर काय राहिलं माझ्या आयुष्यात? आणि इतके वर्ष हा दिवस बघण्यासाठी जगले का रे मी? तुमचे बाबा गेले ना तेव्हा विक्रांत आणि आद्या खूप लहान होते. अरे त्यातल्या त्यात तूच मोठा होतास, तू पण लहानच ना रे. तुम्हाला तिघांना मोठा करून स्वतःच्या पायावर उभं करणं सोपी गोष्ट नव्हती. अरे तुमचे वडील गेले तेव्हा खूप रडले मी, पण तुमच्या समोर कधी नाही रडले. तुम्हालाही कधी रडू नाही दिलं. तुमचे सगळे हट्ट पुरवले. नसते पुरवले तर काही बिघडलं नसतं. पण आई आहे रे मी. माझ्या मुलांना हसताना बघण्याचं सुख होतं माझं. तुम्ही झोपल्यावर रडायचे रे मी, पण लगेच स्वतःला सावरायचे, डोळे पुसायचे आणि परत तुम्हाला तिघांना कुशीत घेऊन झोपायचे. तुमच्याकडून ताकद मिळायची रे मला. तुमच्या हसण्यात सुख होतं माझं. आता सुद्धा तोच प्रयत्न आहे माझा. तुम्ही जर माझ्या मर्जीच्या मुलीशी लग्न केलं ना तर तुमचं सगळं पुढचं आयुष्य सुखी होईल रे. हा एवढाच एक विचार आहे माझ्या मनात. तुला काय वाटतं, राजकारणाच्या जगात प्रलोभनं नव्हती? दुसरं लग्न करूच शकले असते मी, पण नाही केलं. नाही केलं मी. एकटी राहिले. दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. जगले फक्त तुमच्यासाठी, तुमच्या तिघांसाठी, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुम्ही आयुष्यात आनंदी राहावं एवढाच विचार होता रे माझ्या डोक्यात कायम. तुमचे वडील गेले हे तुम्हाला जाणवू नये म्हणून जे जे करता आलं ते सगळं केलं मी. आणि आज माझी एक गोष्ट पटली नाही म्हणून तू घर सोडून जायला निघालायस? नाही जायचं, नाही जायचं. आई आहे मी तुझी. हक्क आहे माझा तुझ्यावर राखवायचा, तुझ्याशी भांडायचा, तुला बोलायचा. आणि मी तुला नाही लग्न करू देणार तुला हव्या असलेल्या मुलीशी. आणि विक्रांतला पण नाही. सांग, राहणार आहेस तरी सुद्धा माझ्या बरोबर? तुमचे वडील गेल्यापासून एकटी राहतेय मी. आज तू जाशील, उद्या विक्रांत जाईल. एकटंच राहायचं का रे मी कायम? आई, आई म्हणून तुझे हक्क सांगितलेस ना, ते मुलगा म्हणून मला सगळे मान्य आहेत. तू जे जे सांगशील ना ते सगळं मान्य आहे मला.
आई ठीक आहे. म्हणजे तू जे काही म्हणतेस ते मान्य आहे मला. पण एक प्रश्न विचारू तुला. तू लग्न करणार आहेस ना? हो, म्हणजे करणार आहे. आमचा वेदांत म्हणतो तो कधीही लग्न करणार नाही. मला माहिती आहे त्याची मतं. म्हणजे मी काही फार सहमत नाहीये त्या मतांची. कारण मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य गोष्टी घडल्या पाहिजे. त्यामुळे मग जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा करेन मी लग्न. आणि नुकतंच माझं मेडिकल कॉलेजमध्ये MBBS साठी ऍडमिशन झालं. बर. त्यामुळे आता ते पूर्ण केल्याशिवाय तरी लग्नाचा विचार नाही. आता मला 6 वर्ष लागतील डॉक्टर व्हायला. अरे वा, म्हणजे तू डॉक्टर होणार आहेस तर. वा, मस्त. तू आत्ताच म्हणालीस ना की तू लग्न करणार आहेस, हो की नाही? लग्नासाठी आमच्या वेदांचा विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे मी करेनही, पण आत्ता नाही. पण मी तुझ्या घरी येणार आहे, तुझ्या आई वडिलांची या बाबतीत बोलायला. आजी, कदाचित तुम्हाला मी उद्धट वाटेल, पण मी स्पष्टच बोलते. विक्रांत आणि ताईमुळे सध्या जे काही सुरू आहे ना, त्यामुळे आमच्या घरी आई, अण्णा, ताई आम्ही सगळेच असे भरडून निघालो. विक्रांतच्या आईने जे काही केलं, मला वाटतं ते तुम्हाला माहिती झालंच असेल. आजी, मी खरंच सांगते, ह्या गोष्टीची ना आम्ही कल्पना सुद्धा नाही करू शकत. म्हणजे किती झालं, काही झालं तरी एक आई असं कसं वागू शकते, ही गोष्टच आम्हाला समजत नाही. ह्या गोष्टीचा खरंच आजी आम्हाला खूप त्रास होतोय. रात्री आम्हाला सुखाची झोप लागत नाही. त्यामुळे मग ह्या बाबतीत ना परत काय हे बघ बाळा, गोष्टी कायमस्वरूपी नसतात. तुला एक सांगू, नवरा गेल्यानंतर आई जेव्हा मुलांना एकटीने वाढवते ना, तेव्हा तिच्यासाठी मुलं सर्वस्व असतात. आणि मग जेव्हा मुलांच्या आयुष्यामध्ये एखादी दुसरी स्त्री येते असं दिसायला लागतं तिला, तेव्हा ती खूप इन्सिक्युअर होते. तिला असं वाटतं की आपली सत्ता संपली, मुलं आता आपल्याला दुरावणार, आपल्यापासून लांब जाणार. नेमक्या या अशाच परिस्थितीतून माझी नूतन आत्ता जाते. नाही, पण मला नक्की खात्री आहे की ती या सगळ्यातनं बाहेर येईल, आणि लवकरच. पण खरं सांगू, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला वेदांत आणि विक्रांतचं सुखी आयुष्य बघायचंय. ही परिस्थिती जेव्हा चांगली होईल ना, तेव्हा विचार करूयात आपण याबद्दल. म्हणजे विचार करायला हरकत काय आहे, नाही का? आजी, आता ह्या परिस्थितीत तरी मी ह्यावर काहीच विचार नाही करू शकत. मला असं वाटतं की आधी ताईचं आयुष्य मार्गी लागू दे, माझं शिक्षण पूर्ण होऊ दे. त्याआधी मला माफ करा. ठीक आहे, पण मी नक्की येणार आहे तुझ्या घरी, तुझ्या आई वडिलांना भेटायला. माझ्या मुलीने जो घोळ घालून ठेवलाय तो कोण निस्तरणार? अगं बाई, तुझी कामं राहिली असतील ना, माझ्यामुळे खोळंबा नको. जातो, येते मी. कम इन. काय अपडेट्स आहेत कामाचे?
सर तुमच्या आजी आल्या होत्या आज ऑफिसमध्ये. काय? माझी आजी ऑफिसमध्ये कशाला? सर त्यांचं अमूल्य मॅडमकडे काहीतरी काम होतं. मूल्याकडे काम होतं? विजय काय सुरू आहे? काय काम होतं आजीचं? सर ते मला नाही माहित. त्यांनी मला बाहेर हाकललं. विजय तू ना काही कामाचं नाहीस. सगळी अर्धवट माहिती असते तुझ्याकडे. बरं आता 2 दिवसाची काय कामं राहिली आहेत सांग. सर खूप कामं पेंडिंग आहेत. स्टाफने लिस्टच दिली आहे सर मला. ठीक आहे, सगळ्यांना बोलून घे. आपण पटकन संपवून टाकू ती कामं. हां ठीक आहे सर, मी आलोच. बघा आलो की नाही वेळेवर जेवायला. तुमच्या मनात काही सुरू आहे का? नाही. भाजी वाढ फार अप्रतिम झाली भाजी. अप्रतिम काय, मीठ कमी झालंय माहितीये मला. ह्या वयामध्ये मीठ साखर कमीच खायची असते. त्यात काय, तुमच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. बोला बोला, काय बोलायचं ते बोला. अहो मी काय म्हणते, हे असं अमूल्याचं रात्री बेरात्री बाहेर फिरणं आपण बंद करायला हवं. काल मी काही बोलले नाही कारण ते प्रकरणच एवढं मोठं होतं, पण तरी सुद्धा. तुमच्या मुलींवरती विश्वास नाही आहे का? अहो तसं कुठे म्हणते मी, विश्वास तर आहेच ना, पण तरी शेवटी ती मुलगी आहे. मग काय झालं? मुलगी असली तर काय झालं? मुलींना वेगळे नियम, मुलांना वेगळे नियम, हे असं आपल्या घरचं वळण आहे का? हा, हेच वय असतं शिकायचं, नवीन नवीन अनुभव घ्यायचं, त्या अनुभवातनं पुन्हा शिकायचं, पळायचं, धडपडायचं, पुन्हा त्यातनं सावरायचं. आपण फक्त त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं. त्यांना काही ठेच लागलीच तर त्यावर फुंकर घालायची, आधार द्यायचा. हेच करायचं आपण, आणि हेच करत राहिलं पाहिजे. काय, माझा अमूल्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्याची खात्री आहे ती असं काही करणार नाही, जेणेकरून आपल्याला कसलाही काही त्रास हो. ते माहिती हो मला, पण काळजी वाटते मुलीची. सुमन, अमूल्य खूप समंजस मुलगी आहे. ती भावनिक होऊन कुठल्याही प्रकारचा कसलाही निर्णय घेणार नाही कधी. उलट आपली आरती जरा जास्ती भावनिक आहे. मला जास्त काळजी वाटते ना ती तिची. अमूल्य खूप बॅलन्स्ड आहे हो. बघा ना, आता ती MBBS करते, पुन्हा त्यात तिला नोकरी करायची. म्हणजे कॉलेज नोकरी, नोकरी कॉलेज, कुठे वेळ कुठे मिळणार आहे तिला? हा, उलट मी सांगू का, गेल्या कित्येक दिवसात आपण चौघेही एकत्र बाहेर कुठेही गेलेले नाही होत फिरायला. जाऊया आपण. मुलींचे आता संसार सुरू झाले की काय पुढे वेळ मिळेल ना मिळेल काय सांगता येत आहे. काय, जाऊया, एकत्र जाऊया. जायचं ना? जाऊया. हा, मग ठरवा कुठे जायचं ते ठरवा. काय काय आहे आणखीन काही मनात बोलायचंय? काही नाही नाही, आणखीन काही नाही. कसं होतं माहितीये, तुमच्याशी बोललं ना की मन मोकळं होतं बघा. नाहीतर मग विचार चालूच राहतात माझे आपले. पण ते मनात आलेलं ना बोलून टाका, साठवून ठेवू नका काही. हा, कशी आहे सारिका आता? ठीक आहे आता. मला तर आश्चर्यच वाटतंय, इतक्या लवकर तिने स्वतःला सावरून घेतलं. हो ना, मोठे शहाणे की लहान असं वाटतंय तिला बघून. काल तिने या विषयावर घरात चर्चा सुद्धा होऊ दिली नाही. दादा, आता ती म्हणते की तिला बिझी राहायचंय, बिझनेस सुरू करायचा आहे तिला. पप्पा म्हणाले तिच्यासाठी मायक्रो फायनान्स सुरू करूया. मदतीला त्यांची सहकारी बँक आहेच. ऍक्च्युली हेच चांगलं आहे तिच्यासाठी. आता लवकर बरी होईल ती. ती त्या दिवशी जे काही बोलली ना, त्यावरून मला खात्री आहे की आता तिच्या मनात कोणताही गोंधळ नाही. मॅच्युअर्ड वाटली मला ती. मी जाऊन भेटेन तिला.
म्हणजे तिलाच इथे बोलवीन किंवा मी घरी जाईन. ए, तुझे आई बाबा कसे आहेत? मम्माला हे आधीपासून नकोच होतं, त्यामुळे ती खुश आहे आता. तिने मला एकटाच सांगितलं की ती आधीपासून याच्या विरोधात होती. पप्पा पण आता नॉर्मल झाल्यासारखे दिसत आहेत. सारिका बरी झाली यातच त्यांचा आनंद आहे. त्यांना पाहवत नव्हता सारिकाचा त्रास. हो ना, काय अवस्था झाली होती तिची. आता सगळ्यांना एकदम असं हायसं वाटतंय. सगळं बरं होईल आता. तुम्ही पण काळजी करू नका. असं समजा एक वादळ आलं होतं आणि आता ते गेलंय.